न्याय मिळणं ही कदाचित फक्त एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असेल, कारण मिडल क्लास लोकांना आणि तेही इतक्या पॉलिटिकली आणि फायनान्शियली ॲफ्लुएंट वर्गाच्या विरुद्ध न्याय मिळणं हे किती कठीण आहे हे या केसमधनं कळतंय. बापरे. विकास यादव हा तेव्हाच्या राज्यसभेचे जे MP होते DP यादव त्यांचा मुलगा होता आणि मनू शर्मा हा विनोद शर्मांचा मुलगा होता, जे हरियाणामधले कॅबिनेट मिनिस्टर होते त्यावेळेला. सगळी हाय प्रोफाईल लोकांची मुलं हाय होती. प्रोफाईल, ॲफ्लुएंट, बिझनेस प्लस पॉलिटिक्स, सो बिग डील्स असलेले. हे झाल्या क्षणी बाकी हे चौघही मित्र होते ते आपापल्या वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. विकास यादव पोचला थेट मिझोरामला आणि तिकडे त्यांनी इंटरिम बेल घेतला. जेव्हा ही न्यूज ब्रेक झाली, जेव्हा सगळे पोलीस तपास चालू केला, तेव्हा तो उजळ माथ्याने पोलिसांकडे आला. आता वाटलं पोलिसांना की तो सरेंडर करेल आणि त्यांनी लिटरली पोलिसांच्या तोंडावरती बेल ऑर्डर फेकून मारली. मीनवाईल मनू शर्मा हिमाचलला पळून गेले. त्याचे आई बाबा, जे वडील तर सिटिंग MP होते, तेही अब्स्कॉन्डिंग झाले. पोलिसांच्या हातात काही दिवस कोणीच लागलं नाही. त्यांच्याकडे स्टेटमेंट्स होती बॅलिस्टिक्स एक्सपर्टची, जे गन आणि बुलेट्स या विषयाचे एक्सपर्ट्स असतात. त्यांची स्टेटमेंट होती ज्याच्यात त्यांनी सांगितलेलं की जे 2 गोळ्या फायर झाल्यात, एक वरती हवेत आणि एक जेसिका लालवर, या दोन्ही गोळ्या एकाच बंदुकीतनं आलेल्या आहेत. त्यांच्याकडे शयन मुंशीचं स्टेटमेंट होतं, जो म्हणाला की मी हा सगळा गुन्हा घडताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितला. आणि त्या पार्टीमध्ये साधारण 300-400 जण होती. त्यापैकी जरी आपण समजलं की बरीच लोक इतक्या लेट नाईट घरी निघून गेली असतील, पण तरी 32 ते 34 लोक हे त्या ठिकाणी त्या वेळेला हजर होती, ज्या सगळ्यांची स्टेटमेंट्स पोलिसांनी रेकॉर्ड केली. इट वॉज अन ओपन अँड शट केस असं सबरीनालाही वाटलं, पण रियालिटी ह्यापेक्षा खूप वेगळी होती.